कोणी पाहिला 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 मान देवा कोणी पाहिला गुड मॉर्निंग भाई लोग और भाई लोग के नाम आने हुए बहन लोग. तर विषय असा आहे तुमच्यासाठी परत एकदा मी ब्लॉग घेऊन आलो आहे नवीन. कसा विषय आजचा की आज आपण जाणार आहोत मुंबईचे जेवढे पण महाराजाचे दर्शन आहेत त्यात म्हणजे आगमन आहेत जे आपण बघायला जाणार आहोत आणि त्यांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर बघू आज कोणते कोणते आपल्याला आहे ना आगमन बघायला भेटतात आहे आणि अजून स्पेशल पण आगमन आहे. त्यासाठी आपल्याला एक ना बुलावा आलेला आहे. आपलेच लोक आहेत काय त्यांच्यासोबत जाणार आहे. तर फटाफट आपण जाऊया आणि भेटूया फास्टमध्ये. चला चलती का नाम रेलगाडी घेऊ आणि भेटूया. भाई लोक जसं सांगितलं तसं आलेलो आहे. ॲक्च्युली आम्ही ट्रेन पकडून मी जसं सांगितलं आमच्यासोबत जे गँग पण आहे ती अर्धी गँग पुढे गेली आणि हे आमचे राऊत साहेब आहेत. ते राऊत साहेब आलेले आहेत. जय महाराष्ट्र. तर आता आम्ही ते परळला आलेलो आहे. परळहून आता आम्ही परळ वर्कशॉपला जाणार आहे. तिथून आम्ही खेतवाडीचं काय मुंबईचा सम्राट म्हणून खेतवाडीचं राजा तिथे आम्ही दर्शन घेणार आहे. आता ब्रिजवरती उभे आम्ही. तर चला आपण जाऊ आता डायरेक्ट तिकडे भेटूया आपण. भाई लोक तर तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आता स्टेशनला होतो थोड्या वेळापूर्वी. आता तिथून उतरून आम्ही ना चालत ना वर्कशॉपला चाललेलो आहे. कारण तिथं परल वर्कशॉप तिकडे तुम्हाला कदाचित व्हिडिओचा आवाज येत असेल तर बँजोचा आवाज येतोय इथून. आता कमसे कम 5 मिनिटाच्या अंतरावर पाचच पकडून चला 5 मिनिटाच्या अंतरावरती वर्कशॉप आहे. एकूण 28 आगमन आहे का एकूण. हां जसं मी सांगितलं होतं की मला लक्षात नाही पण आज एकूण 28 आगमन आहेत. बोलतात ना लेगेसी अख्खी मुंबई बघायला येते सर्व. ठीक आहे तर आपण फटाफट तिकडे जाऊया आता. म्हणजे बोलतात ना कंट्रोल होत नाही. लय वर्षापासून मी बघितलेलं नाही आगमन. बोलतात ना आगमनाची आतुरता आहे पागल झालेली. त्यामुळे आपण पहिले ते बघूया भाई. चला भेटूया. भाई लोक जसं आपण चालत येणार होतो आता आपण वर्कशॉपमध्ये पोचलेला होतो तिकडे आपण. बघा तुम्ही ना बघू शकता वर्कशॉप आणि तुम्ही ना लोकांची ना हळूहळू गर्दी पण बघू शकता किती गर्दी वाढलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो थोडं पुढे जाऊन. हे बघा गेट आता सध्या बंद आहे कोणाला जाऊन देत नाही आहे आणि थोडंसं झूम करून बघू शकेल तर आतमध्ये तुम्हाला दिसत असतील तर बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्त्या. तर आता थोडा वेळ त्यांना आपला गणपती तोपर्यंत आहे ना बाकीची माहिती आहे ना तुम्हाला आमच्या राऊत साहेब देतील. बोलत आहे. नमस्कार मी अशोक पांडुरंग राऊत परळ वर्कशॉप गणपती कारखान्याजवळ बोलते. वैशिष्ट्य म्हणजे असं आतुरता गणपतीची आगमनाची जसं बोलतो ना खूप आतुरता एकदम खूप आठवण म्हणजे आजकालच्या सगळ्या हिंदू हरेक जातीच्या लोकांना हा आवडतं झालं आहे. अगदी आपली काहीतरी म्हटलं ना दुबई शारजा अमेरिका ऑस्ट्रेलिया सगळीकडे झाले. इथून गणपती सुरतला जातात अमेरिका का पूर्ण महाराष्ट्र अख्ख्या इंडियामध्ये गणपती जातात. वैशिष्ट्य म्हणजे गिरणगाव आणि परळ हे गणपतीचं माहेरघर आहे. म्हणतात ना उत्साहाला हा एकदम उत्साह म्हणजे एवढा ओसंडून येतो ना की माणूस आपल्याला भारावून जातो. ढोल ताशाच्या गजरामध्ये आपण आता गणपतीच्या आगमनाला आलो आहे. मुंबईचा सम्राट किशोरी तालुक्याच्या आगमनासाठी आला आणि पण आहे गेले तुम्ही किती वर्षापूर्वी 40 वर्षापासून मी 40 वर्षापासून म्हणजे राहायला तिकडे होते खेतवाडीतच राहिला पण तिथं आता तरी पण म्हणतात ना गणपतीची ओढ आणि आगमनाची ओढ त्यामुळे पाय आपोआप घेतले जातात. वय माझं आता वय 60 चालू आहे. 60 याही वयात माझा कायम आहे. 60 वय असून पण ते वयात येतात. म्हणजे जो पण गणपती येतात त्या सणाला येतात आणि यांनी मला खास फोन केला की तू काय पण कर बाळा पण तू ये माझ्यासोबत. मला माहीत नाही त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम असून पण त्यांनी मला इकडे खेचत आणलं आहे. माझ्यापेक्षा त्यांचं वय सर्वात जास्ती आहे. मी तर 24 वर्ष राहते पण त्यांनी मला अतिशय खूप आनंद होतो आहे की असे वेळे फक्त एवढं 60 वयामध्ये पण बाप्पाचे एवढे बघतो. तर बाकीचे जे पण आहे ते आपण आता पुढे बघूया. थोड्या वेळ थांबू आता तोपर्यंत आता मूर्तीचं आगमन झालं तोपर्यंत त्याला आपण नंतर भेटूया. कादंबरी
नहीं आए नहीं है अभी आ रहे हाँ मैं ये गाड़ी घेऊन कोणावर आला तिथं खुशी आहे नदीवरली चंद्रभागा नदीवरली चंद्रभागा नदीवरली चंद्रभागा सावळे मिठाई खाणारे कृष्णाई सावळे मिठाई खाणारे कृष्णाई सावळे मिठाई खाणारे कृष्णाई सावळे मिठाई खाणारे कृष्णाई 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 सावळे मिठाई खाणारे कृष्णाई सावळे मिठाई खाणारे कृष्णाई गणपती माझा पायी हळूहळू चाला पायी हळूहळू चाला हळूहळू चाला मुखाने गजानन बोला हळूहळू चाला गजानन बोला विठ्ठला तुझा मला छंद विठ्ठला तुझा मला छंद कपाळी केशरी गंध चला तुझा मला छंद तुझा मला छंद कपाळे केसरी गंध विठ्ठला तुझा मला छंद तुझा मला छंद कपाळी केशरी गंध तुझा मला छंद तुझा मला छंद कपाळी केसरी गंध कपाळी केशरी गंध चला तुझा मला छंद विठ्ठला तुझा मला छंद कपाळी केसरी गंध विठ्ठला तुझा मला फटाके उडती चालू गई घोष ऐकत का नाही फटाके उडती चालू गई घोष नाचाया गाया आलाय घोष
ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली आहे सर्वांनी शान तो दारी घेत म्हणे झोपे आहे सर्वांनी शान तो दारी घेत तुका म्हणे झोपे आहे सर्वांनी शान तो दारी
देख लिया मित्र आहे कुठे सकाळपासून दिसला नाही मगाशी बसमध्ये बसलो थोडा आराम बिराम केला सकाळपासून आमचं 6 वाजल्यापासून असलेलो त्यामुळे ना खूप थंडी होती त्यामुळे खेतवाडीमध्ये आता पोहोचलेलो आता खेतवाडीमध्ये आता सिग्नल मेन खेतवाडी मेन खेतवाडीमध्ये एंट्री करणार अक्षर मंडळ आहे आणि खेतवाडीमध्ये मुंबईचा सम्राट म्हणून आपला खेतवाडीतला मोठा गणपती आहे कमसे कम 25 फुटाचा आहे तर बघू आता हळूहळू इथून आता
भाई लोक आता ॲक्च्युली संध्याकाळ झालेली आहे, आजचा दुसरा दिवस आहे आणि म्हणजे काल रात्री खूप लेट झाला. फार खेतवाडीपर्यंत आम्ही गेलो आणि अतिशय खूप रात्र झाली आणि शूट पण करू शकत नव्हतो. त्यामुळे आता हा एंडिंगचा ब्लॉग मला दुसऱ्या दिवशी एक क्लिप येते, दुसऱ्या दिवशी मला बनवावं लागते. सो खूप मजा आली आणि थँक्यू सोबत अशोक राऊत जे साहेब आहेत त्यांच्यासाठी की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली ब्लॉग बनवायची आणि खेतवाडीचा मुंबईचा सम्राट ह्या पूर्ण मंडळाला की त्यांनी मला त्यांच्यासारखाच एक त्यांच्यातला मुलगा म्हणून त्यांच्यासोबत मला पूर्णपणे त्यांच्यासोबत ठेवलं आणि थँक्यू सो मच. ही अतिशय भारी मजा होती, ती म्हणजे समजू शकत नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. खूप मजा होती. थँक्यू सो मच त्या मंडळासाठी. तिकडचे अध्यक्ष तिकडचे जेवढे पण पोरं होते थँक्यू सो मच. मला त्यांच्यासोबत ब्लॉग बनवून दिला. आणि ब्लॉग कसा वाटला भाई, ब्लॉग कसा वाटला मला पक्का सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पब्लिकपर्यंत पोचवा, आपल्या बाप्पाला बघायसाठी पोचवा, सर्वांपर्यंत मराठी माणसांपर्यंत पोचवा पुरा ब्लॉग. आणि कमेंट करून मला पक्का सांगा, कमेंट तुमच्या येत नाही. आणि शेअर करा यार, लाईकचा पुढच्या पुढे बघू. चला थँक्यू, भेटू परत पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि येड भगाव. बाय.